प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. पुन्हा एकदा देव बाप्पाने ही सुंदरशी वेळ दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण देव बाप्पाला उंच करावं, देव बाप्पाचे आपण भेट घ्यावी. जगामध्ये सर्वात सुंदर वेळ कोणता आहे? सर्वात सुंदर, ज्याची प्रशंसा कशानेच करता येणार नाही असा सुंदर वेळ जगामध्ये कोणता आहे? देवाबरोबर वेळ घालवला. आमेन. देवाच्या सानिध्यामध्ये बसण्यापेक्षा दुसरा कोणताच जगामध्ये सुंदर समय वेळ नाही. आणि देव बाप्पन या समयाची हर एक विश्वासणाऱ्याकडे नेहमी अपेक्षा करतो. आम्ही एकांतात असलो तरी अपेक्षा करतो, आम्ही सामूहिकरित्या असलो तरी अपेक्षा करतो. देव बाप्पाला ना आम्हाला भेटल्याशिवाय चैनच पडत नाही. आम्हाला तरी एखाद्या वेळेस वाटतं नको, मला लय कंटाळा आला, मला लय जांभळे येतात, नको आता मी देव बाप्पाला नाही हाक मारणार. पण देव बाप्पाचा आत्मा इतका बेचैन आहे आम्हाला भेटण्यासाठी. नुसतं नाव काढा हो, तुम्ही मुखातून शब्द काढा, साधा हालेलुया म्हणा, बघा तुम्हाला देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये उतरल्याचा अनुभव येईल. प्रियांनो, उड्डाण पुलावर जेव्हा गळ्याभोवती माझ्या मांजा आला होता ना, आणि तो जेव्हा घासायला लागला होता, म्हणलं कोणती तरी वस्तू मला घासत आहे माझ्या गळ्याला, त्यावेळेला मी फक्त हालेलुया म्हणलो. मनात म्हणलो, जोरात नाही म्हणलो, मनात हालेलुया म्हटलो. खाटकोनी चायनीज मांजा तुटला. चायनीज मांजा तुम्ही कशाही प्रकारे हाताने तोडण्याचा प्रयत्न करा, तुमचा हात चिरून जाईल पण तो तुटत नाही. इतका तो चायनीज मांजा पक्का असतो. पण नुसतं मनामध्ये हालेलुया म्हटलो, खाडकोनी चायनीज मांजा तुटला माझ्या, तरी माझ्या गळ्याला तो घासून गेला आणि अशी एक रेग माझ्या गळ्याला पडली होती. आता बुजली का आहे मला नाही माहिती. आणि रक्त काढ त्या चायनीज मांजाने, रक्त काढल्याशिवाय तो चायनीज मांजा माझ्या गळ्यापासून हटला नाही. पण आमच्या देवाचं नाव घेतलं, चायनीज मांजाला प्रभूने खाडकनी तोडून टाकलं. आणि जेव्हा तुटलं ना, तेव्हा तो मांजा असं जाताना मी पाहिला. म्हणलो तो मांजा होता, मी तो किडा म्हणत होतो, मांजा कस काय आला? मग लक्षात आलं, म्हणलं 24 डिसेंबर आहे, पतंगी उडत आहेत, म्हणलं कोणाच्या तरी पतंगीचा मांजा माझ्या गळ्याला घासून गेला. प्रियांनो, कोणतंही संकट येऊ द्या आमच्यावर, आम्ही आमच्या प्रभूचं नाव घेतलं ना, ते संकट आमच्यापासून दूर गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या सर्व समर्थ देवाच्या प्रार्थनेला आपण बसलेलो आहोत. प्रार्थनेची सुरुवात आपण प्रार्थनेने करू आणि सुनीताताई आज प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे सेनाधीश आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या माझ्या महान पित्या परमेश्वरा, तुला उंचविते गौरवते बाप्पा, आदर मान महिमा देते माझ्या बाप्पा. दिवसभर सांभाळले म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा बाप्पा. ह्या समय आम्ही प्रार्थना करत असताना तुझी महान अशी उपस्थिती असते माझ्या परमेश्वरा बाप्पा. तुझे दास बाप्पा प्रार्थनेला आलेले असताना बाप्पा, तू त्यांची काळजी घेतली म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा बाप्पा. ते जे वचन सांगणार बाप्पा, ते वचन आम्हाला समजलं, चांगलं अंतःकरण दे माझ्या परमेश्वरा बाप्पा. आणि बाप्पा ते वचन बाप्पा ऐकून सोडून न देता बाप्पा, त्या वचनाप्रमाणे बाप्पा आम्हाला चालण्यास वागण्यास बाप्पा तू सहाय्य मार्गदर्शन कर माझ्या परमेश्वरा बाप्पा. ते वचन ऐकत असताना बाबा देखील तू आमचा ताबा घे माझ्या परमेश्वरा. आणि बाप्पा ते आमच्या अंतःकरणात रुजलं जाऊ दे माझ्या परमेश्वरा. येथून पुढचा वेळ समय मी तुझ्या हाती देते. ही लहान नम्र प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐक पित्या, आमेन. आपण दोन आहे ना छोटाले कोरस बघू. छोटाले बर का, अगदी छोटाले. आणि आपल्या सर्वांना येणारेच कोरस आपण गाऊ. एक कोरस मला अर्धच येतं, अर्ध येत नाही, ते तुम्हाला पूर्ण येतं.
मी सुरुवात करून देतो. त्याचं एकच चरण आहे त्या कोरचं, ते चरण तुम्ही गायचं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा. तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा. सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो बलिदान. सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो बलिदान. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. आणखी एक उठाते हे ते रणामित. तुम्हाला कोणतं येतं त्याच्यातून काय? नाही तुम्हाला काढा, तुमचा आवाज चांगला. छोट कोरस असेल ना त्याच्यामध्ये. सुंदर देव म्हणायचं का? हा न ते म्हणा, आपला अंजू म्हणते ती. आसमापे म्हणायचं. हा हा ते अंजूला जे प्रेरणा झाली. गाणं म्हणती ग ती. गीत गाव देवाचे करुस्तवर. आसमां पे नजर आए तेरा जलाल खुदा. आसमां
हुक्म तेरा है खराजा, करे महान खुदा। आसमां पे नजर आए तेरा जलाल खुदा। बचाना मुझको गुनाह से, तू पाक रखना सदा। बचाना मुझको गुनाह से, तू पाक रखना सदा। मेरे दिल को, मेरी बातें, मेरे ख्याल खुदा। मेरे दिल को, मेरी बातें, मेरे ख्याल खुदा। आसमां पे नजर आए तेरा जलाल खुदा। और ज़मीं पे तेरे हाथों का है कमाल खुदा। आसमां पे नजर आए तेरा जलाल खुदा। फार सुंदर. प्रियांनो, देवाची स्तुती करायला लागलो ना गीताच्या माध्यमातून, असं वाटतं इतकी गीतं गावं, इतकं गीतं गावं, पण आम्हाला या भूतालावर प्रत्येक गोष्टीला एक लिमिट, ब्रेक लावण्याची गरज आहे. कारण या ठिकाणी सगळ्या गोष्टीला ब्रेक लावावाच लागतो आम्हाला. आमची इच्छा नसली तरी आम्हाला ब्रेक लावल्याशिवाय पर्याय राहत नाही. कारण आमच्यावर या ठिकाणी वेळेचं बंधन आहे. आम्हाला वेळेच्या अनुशासनामध्ये देव बाप्पाला उंच करण्याची आम्हाला जरूरत आहे. प्रियांनो, जेव्हा आम्ही प्रभूच्या इच्छेने सर्व काही करण्याच्या पक्षामध्ये असतो, तेव्हा आम्हाला देवाची इच्छा जशी पूर्ण करण्याची आम्ही इच्छा करतो, तशी इच्छा आम्हाला पूर्ण करता येत नाही. का असं होतं माहिती का प्रियांनो? कारण आमचं मन नेहमी देवाला उंच पातळीला नेण्यासाठी आतुर होतं, परंतु आम्हाला वेळ म्हणतो तुम्ही तेवढं करू नका जेवढं करण्याची इच्छा आहे. कारण आम्हाला या भूतालावर सगळ्या गोष्टींना वेळ देणं गरजेचं आहे. आम्हाला अनुशासनामध्ये आमच्या प्रभूला उंच करण्याची या ठिकाणी गरज आहे. परंतु जेव्हा आम्ही प्रभूच्या दरबारात जाऊ ना, तिथं वेळेचे बंधन नाहीये, तिथं कशाचंच बंधन नाहीये. आमचा आत्मा रात्रंदिवस प्रभूच्या चरणी फक्त प्रभूचं गौरव करणार आहे. आणि त्या ठिकाणी गौरव होण्या अगोदर देव बाप आणखी एक कार्य करणार आहे. ते आपण वचनातून बघूया. सध्या आपण विचारातून चाललेलो आहोत. प्रगटीकरण 20वा अध्याय 6वं वचन. वचन वाचू. पहिला पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्या बरोबर 1000 वर्ष राज्य करतील. ही प्रक्रिया आम्हाला स्वर्गामध्ये जाण्या अगोदर देव बाप्पाला या ठिकाणातून आम्हाला उंच करायचे आहे. प्रियांनो, देव बाप्पाची इच्छा ही आजपर्यंत अपुरी राहिलेली आहे. ही इच्छा देव बाप्पाच्या आदमाने पूर्ण केली नाही बरं का. एदेन बागेमध्ये
69 वर्ष त्याने देव बाप्पाची इच्छा पूर्ण केली. पण जसं 70व्या वर्षामध्ये तो गेला तेव्हा त्याने प्रभू परमेश्वराची आज्ञा मोडली, ज्याला आज्ञा भंगाचं पाप हे प्रभूने नाव दिलं. त्या क्षणापासून ज्या क्षणी आदामाने ते फळ खाल्लं त्या क्षणापासून आमच्या प्रभू परमेश्वराची इच्छा जी भंग झालेली आहे, तर ते आजचा वचन वाचलं ना, वचन वाचण्यापर्यंतची देव बाप्पाची इच्छा भंग आहे. म्हणून देवबाप 1000 वर्ष आमच्या बरोबर राज्य करणार आहे आणि ते राज्य झाल्यावर आम्ही प्रभू परमेश्वराबरोबर पवित्र स्वर्गामध्ये पवित्रतेमध्ये आम्ही देव बाप्पाची स्तुती आराधना करणार आहे. स्वर्ग इतका पवित्र आहे ना प्रियांनो, इतका पवित्र आहे, त्याची पवित्रता कोणत्याही शब्दाने व्यक्त करणं कोणाला शक्य नाही. इतका स्वर्ग पवित्र आहे आणि त्या पवित्र स्वर्गामध्ये जाण्यासाठी आम्ही कसं असलं पाहिजे पवित्र. बघूया जरा वाचनातून, विचारातूनच चाललो तर आपण, संदेशाचं वचन अजून आलं नाही. 1 पेत्र 1 अध्याय 16वं वचन. याशिवाय आम्हाला स्वर्गात एंट्री नाही बर का. कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. आमचा देव स्वतः पवित्र आहे आणि तो आम्हाला म्हणतो तुम्ही पण पवित्र व्हा. जर पवित्र नसले ना तुम्हाला स्वर्गात येता येणार नाही. अहो साधं आम्ही जर पवित्र नसलो तर स्वर्गामध्ये एंट्री नाही. मग एक गोष्टीचा तुम्ही गंभीरतेने विचार करा. जे कुणी आज वचनाच्या विरोधात चाललेत, वचनाला दोष लावतात, ते सांगा कसे असतील, कसे असतील. आज फार सोपं चाललंय वचनाला दोष लावणं. काही जणांना काहीच वाटून नाही राहिलं. ते म्हणते ते एक वचन नाही मानलं तर काय बिघडत नाही. बायबल मध्ये पुष्कळ वचन दिलेत. देवाने ना बायबल मला कशा प्रकारे सुरक्षित ठेवलंय माहितीये. जरा बघूया वाचनातून. आज विचारातून देवबाप जरा जास्तच बोलू राहिलाय. मत्तेकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 18वं वचन. बघा देव बाप्पाने आपल्या वचनाला कसं ठेवलंय. 5वा अध्याय 18वं वचन. कारण मी तुम्हास खचित सांगतो, आकाश व पृथ्वी हे नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. काना किंवा मात्रा रद्द होण्याची देवाने परवानगी दिली नाही. इथं तर एका वचनाला सपशेलपणे काही महत्व काही जण देत नाही. विश्वासणारे तर आहेत, पण सेवकांनी देखील माघारणी घेतली. सेवक तर विश्वासणाऱ्यापेक्षा जास्त अग्रेसर आहेत. एखादा विश्वासणारा जर त्या वचनाच्या विरोधातून बाहेर निघण्याची तयारीत असलं ना, सेवक लगेच अहो काय नाही, त्या वचनाला तुम्ही काही म्हटले ना काय फरक नाही पडणार, काही होणार नाही. एका वचनाला आपण जर काही बोललो तर त्या एका वचनामुळं आमचं काही एक बिघडणार नाही. प्रियांनो, नेहमी लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी देवाला त्याच्या शब्दाला दोष लावणं मनुष्य मात्राकडून जर होतंय, तिथं देव बाप त्या मनुष्य मात्रासाठी कसा विचार करील. म्हणून देवबाप म्हणतोय स्वर्ग माझा पवित्र आहे आणि त्या पवित्र स्वर्गामध्ये पवित्र व्यक्तीलाच येण्याची परवानगी आहे. पवित्र व्यक्तीशिवाय दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी येऊ शकत नाही. आणि पवित्र व्यक्तीची सर्वात मोठी ओळख काय आहे? तो वचनाला दोष लावित नाही.
वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये पवित्र असलेला पुरुष कधीही स्वतःला गुंतवून ठेवत नाही. प्रियांनो, स्वर्ग देव बाप्पाने इतका निर्मळ ठेवलाय ना. बघा, आज जगामध्ये निरनिराळे ज्ञानाच्या माध्यमातून यंत्र सामुग्री अस्तित्वात आली, पण आज मनुष्याच्या ज्ञानाने एवढ्या मोठमोठ्या यंत्र सामुग्री अस्तित्वात आणल्या, पण कोणत्या देशाला आज म्हणता येतंय का की आमची यंत्र सामुग्री स्वर्गापर्यंत गेली आहे? स्वर्गाच्या ठिकाणापर्यंत आमची यंत्र सामुग्री गेली ना आम्ही बाहेरून का व्हायना स्वर्गाला पाहिलंय. प्रियांनो, आकाश मंडळामध्ये देव बाप्पाने स्वर्ग अशा ठिकाणी ठेवलेला आहे ना, तिथं कोणाला स्वर्गाचं पडछाई देखील बघायला भेटणार नाही. अशा ठिकाणी तो स्वर्ग सुरक्षित ठेवलाय. तिथं स्वर्गात जाण्यासाठी किंवा स्वर्ग पाहण्यासाठी देव बाप्पाच्या परवानगीशिवाय कोणाला तिथं येता येणार नाही. आकाश मंडळामध्येच हा स्वर्ग आहे. स्वर्ग काय आकाश मंडळाच्या बाहेर नाही प्रियांनो, परंतु अशा ठिकाणी देव बाप्पाने स्वर्गाची निर्मिती केली की त्या ठिकाणी कोणीही येऊ शकत नाही. पण स्वर्ग आहे हे म्हणल्याशिवाय कोणी राहू पण शकत नाही. बघा, देव बाप्पाची योजना, देव बाप्पाचा तर्क, अशा ठिकाणी त्याने आपलं राहण्याचं निवास बनवलंय. तिथं कोणाला यायची परवानगी नाही त्याच्या सांगण्याशिवाय. आणि तो देव जेव्हा येणार आहे आम्हाला घेऊन जाण्यासाठी, तेव्हा तो आम्हाला डायरेक्ट स्वर्गाजवळ नेणार आहे. पण स्वर्गा अगोदर तो आम्हाला 1000 वर्ष नवी येरुशलेम, नवे आकाश, जे 21व्या अध्यायाची हेडिंग दिली ना प्रगटीकरणाची, त्या हेडिंग प्रमाणे आम्हाला नवीन येरुशलेम, नवीन आकाशामध्ये मनुष्य मात्राकडून तो 1000 वर्ष आपली स्तुती आराधना करून घेणार आहे. मग आम्ही स्वर्गामध्ये प्रभू बरोबर सदा सर्व काळासाठी राज्य करण्यासाठी जाणार आहे. म्हणून त्या पहिल्या पुनरुत्थानात ज्यांना जाण्याची इच्छा आहे ना, त्याची पूर्वतयारी या प्रार्थनेच्या माध्यमातून चालली. ही पूर्वतयारी आहे. तुम्हाला पहिल्या पुनरुत्थानामध्ये येण्याविषयी आम्ही हयात असलो तर डायरेक्ट जाणार आहोत. आम्ही जर या जगामध्ये हयात नसलो तर आमचं पुनरुत्थानामध्ये पहिल्या पुनरुत्थानामध्ये आम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी आमचा आत्मा आम्हाला घेऊन जाणार आहे. प्रियांनो, पहिल्या पुनरुत्थानामध्ये माझं जाणं होईल याची पूर्वतयारी देवबाप प्रार्थनेच्या माध्यमातून सेवकाच्या द्वारे करून घेतोय. प्रार्थना म्हणजे साधारण नाही, ही एक तयारी आहे. त्या 1000 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमची निवड होण्याविषयी ही तयारी चालली. काय जणांना वाटतं काय नाही हो, हे सेवक आहे, यांना प्रार्थना केल्याशिवाय राहत नाही, हे यांनी प्रार्थना नाही केली तर मग यांना कोण सेवक म्हणणार आहे. देव बाप प्रार्थनेला तर महत्व देतो, पण त्याच्या माग काय आशय आहे ते देखील सांगतो. फार धन्य आहात प्रियांनो की तुम्ही पूर्व तयारीमध्ये देव बाप्पाच्या सानिध्यामध्ये स्वतःला एकत्रित करण्यासाठी एकाग्र होत आहात. प्रियांनो, जो आशय तुमच्या मनामध्ये तुम्ही धरलाय ना, त्या आशयापासून माघार घेऊ नका. त्या आशयाला कधी विलंब लावण्याचं कधी मनात आणू नका. आणि देवबाप सरळ आहे. तुमच्यामध्ये जे काही सरळपणाचं नसेल ना, ते सरळपणा आणण्यासाठी वचनाकडे लक्ष द्या. आणि सगळं काही जे काही प्रभूला आवडत नाही ते प्रभू आपोआप वचनाच्या माध्यमातून तुमच्यामधून काढून टाकील. प्रियांनो, पृथ्वीवर असताना येशू ख्रिस्त एक शब्द 12 शिष्यांना बोललेला आहे. किती जणांना बोललाय? 12 जणांनाच बोलला. तो सार्वजनिक सर्वांना बोलला नाही.
आणि जो शब्द येशू ख्रिस्त त्या 12 शिष्यांना बोलला ना, तो शब्द येशू ख्रिस्ताने पूर्णपण केला. पण जो शब्द शिष्यांवर पूर्ण झाला ना, तो शब्द आजच्या समयापर्यंत मी तर माझ्या सेवा कार्यामध्ये आतापर्यंत ऐकलं नाही. असं बाहेरून काही जणांच्या मुखातून ऐकलं, पण प्रत्यक्ष पाहणं आणि ऐकणं याच्यामध्ये फार अंतर आहे. परंतु शिष्यांच्या बाबतीमध्ये तसं म्हणता येत नाही. शिष्यांच्या बाबतीमध्ये ते घडलं. जो शब्द येशू बोलला तो शब्द येशूने पूर्ण केला. कोणता शब्द बोलला? वचनातून बघूया आपण. योहान कृष्ण शुभवर्तमान हे वचन आपल्या संदेशाचं वचन आहे. 14वा अध्याय 12वं वचन. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्य करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठा करील, कारण मी पित्याकडे जातो. माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षाही मोठी महत्कृत्य करील. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने आपल्या सेवा कार्यामध्ये खूप चिन्ह चमत्कार केले ना. पार मेलेल्या व्यक्तीला उठवण्यापर्यंत येशू ख्रिस्ताने आपल्यामध्ये कोणतं अस्तित्व, कोणतं सामर्थ्य आहे ते त्यांनी येशू ख्रिस्ताने लोकांना प्रगट करून दाखवलं. पण येशू ख्रिस्ताने एक सामर्थ्य त्याच्याजवळ होतं. ते असं नाही की येशू ख्रिस्ताजवळ ते नव्हतं, परंतु ते सामर्थ्य येशू ख्रिस्ताने स्वतः प्रगट केलं नाही, पण ते सामर्थ्य शिष्यांच्या द्वारे त्याने विश्वासणाऱ्यांना, जे वचन आज आलंय आपल्या समोर की माझ्यापेक्षा मोठी कृत्य ते करतील, त्यातलं कुणी ते केलंय मोठे कृत्य आणि कोणतं कृत्य केलंय ते पण आपण बायबल मधून बघूया. प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय 15-16. 15-16 ना. हो. इतके की लोक दुखणेकरांना रस्त्यात आणून पलंगावर आणि खाटावर ठेवीत, यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्याच्यातील काही जणांवर पडावी. आणखी यरुशलेमेच्या आसपासच्या चोहोकडल्या गावातून लोक समुदाय दुखणेकरांना व अशुद्ध आत्म्यांनी पिडलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत. येशू ख्रिस्ताने आपल्या सेवा कार्यामध्ये कधी आम्ही वाचलं का शुभवर्तमानामध्ये की येशू ख्रिस्ताची सावली पडली ना आजारी बरा झाला? अख्ख्या शुभवर्तमानामध्ये कुठं येशू ख्रिस्ताने या चमत्काराने कोणत्या आजाऱ्या व्यक्तीला बरं केलं का? नाही केलं. परंतु ही प्रक्रिया पेत्राच्या द्वारे देव बाप्पाने पूर्ण केली. म्हणून देवाचा आत्मा नेहमी सांगतो की देवाचं वचन एक जणाच्या मार्फत जरी पूर्ण झालं ना, तर ते बायबल मध्ये लिहिलेलं वचन पूर्ण झालं असं देव बाप म्हणतो. जरुरी नाही सर्व ठिकाणी ते झालं म्हणजे म्हणता येईल अरे सर्व ठिकाणी झालं म्हणजे हे वचन पूर्ण झालं. एक जणाच्या द्वारे जरी 12 शिष्य होते, पण 12 शिष्यांचं नाव नाही दिलं, पेत्राचं फक्त नाव दिलंय की पेत्राची सावली पडली तर कुठला आजारी असो तो लगेच बरा व्हायचा. त्याला कुठली पीडा असो ती पीडा त्याच्या शरीरातून निघून जायची. म्हणजे येशू ख्रिस्ताने जे वचन दिलं की माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षाही मोठी महत्कृत्य करील, तो शब्द देव बाप्पाने केला का नाही पूर्ण? म्हणता येईल का की तो शब्द पूर्ण नाही केला? प्रियांनो, म्हणून बायबल सांगतं, आम्ही विचारातून बघितलं की देव बाप्पाने आकाश पृथ्वीला नाहीसं होण्याची मान्यता दिली, पण त्याच्या काना आणि मात्राला रद्द होण्याची देव बाप्पाच्या आत्म्याने मान्यता दिलेली नाही. मग जर देवबाप इतकं आपल्या पवित्र शास्त्राला जपतोय, इतकं पवित्र शास्त्राचा देवबाप प्रथम आदर करतोय,
मग जे आज विश्वासणारे काही सेवक वचनाला दोष लावते ते आज कोणत्या प्रक्रियेमध्ये आहेत विचार करा. अतिशय भयानक, अतिशय धोकादायक प्रक्रियेमध्ये ते स्वतःला ठेवीत आहेत. प्रियांनो, त्यांना ज्या दिवशी या गोष्टीची जाणीव होईल ना, त्यावेळेस त्यांना फार मोठा अनुताप होईल. पण हे जाणीव, हा अनुताप प्रभू येण्या अगोदर त्यांना व्हावा अशी माझी इच्छा आहे. प्रभू आल्यावर तर ते व्यक्तच करणार आहे. प्रभू तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. तिथं ते म्हणणार नाही आता तू जे म्हणशील ते मी ऐकत नाही. आता प्रभू म्हणतोय वचनाला दोष लावू नका, पण ऐकत नाही. आता नाही ऐकत नाही, आम्हाला ते वचनाला दोष लावल्याशिवाय जमत नाही. त्या वचनाविरोधात काय बोलल्याशिवाय आमच्या मनाला शांती मिळत नाही. ही प्रक्रिया चालली म्हणून ते वचनाचा दोष चाललाय आज. प्रियांनो, अनुताप होण्या अगोदर आणि प्रभूच्या येण्या अगोदर तुम्ही जर त्या वचनाच्या विरोधामध्ये वागणं सोडून दिलं ना, तुमचा निश्चित बचाव आहे. आणि देव बाप्पाच्या नजरेमध्ये तुम्ही पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या मुखाने बोलणाऱ्या पवित्र शब्दाला आणि देवाच्या मुखातून बोलणाऱ्या पवित्र शब्दाला फार मोठा अंतर आहे बरं का. आम्ही तर नेहमी स्वतःला पवित्रच म्हणतो. वचनाला दोष लावून म्हणता येईल का आम्ही पवित्र आहे? येईन का म्हणता? पवित्र आत्मेच्या उपस्थितीमध्ये म्हणता येईल की वचनाला दोष लावून मी पवित्र आहे? पण आज काय चाललंय? अंतिम समयामध्ये देवबापनं त्याच्या मनामध्ये जे विचार आहेत, ज्या गोष्टी त्याने पिढ्यान युगानुयुग हृदयात जमवून ठेवल्यात ना, काही गोष्टी सांगणार आहे. वचनाला दोष लावणं साधारण समजू नका. वचनाला दोष लावणं म्हणजे स्वर्गामध्ये जाण्याला आम्ही स्वतःहून प्रतिबंध लावणं हे आहे. देवबाप प्रतिबंध लावित नाही स्वर्गात येण्याविषयी, पण वचनाला दोष लावलं ना, वचन आपोआप तुम्हाला स्वर्गात जाण्यासाठी प्रतिबंध लावणार आहे. बघा, एक शब्द बघूया आपण आता. स्तोत्र संहिता 138 दुसरं वचन. एकच वचन वाचायचं. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे. कशाची थोरवी वाढवली प्रभूंनी? वचनाची. आपल्या वचनाची थोरवी वाढवली. सर्व गोष्टीपेक्षा सर्वात मोठी जागा देव बाप्पाने त्याच्या वचनाला दिली. आणि जो कोणी आज वचनाला दोष लावतोय तो काय करतोय त्याने विचार करावा. अंतिम समयामध्ये सुधारण्याची संधी देवाचा आत्मा सर्वांना देईल. एकालाही देवाचा आत्मा सुधारण्यापासून वंचित ठेवणार नाही. या दासाचा आवाज ज्या ज्या विश्वासणाऱ्यापर्यंत, ज्या ज्या परिवारापर्यंत जाईल, त्यांना शेवटची संधी देवबाप देत आहे की हे तरी ऐकून तुम्ही शहाणे व्हा. जो ऐकून शहाणा होतो ना, देवबाप त्याला बुद्धिमान म्हणतो. त्याचं गौरव देवबाप करतो की अरे चला, हा अज्ञानपणात होता पण ऐकल्यावर शहाणा झाला. पण जो ऐकूनही शहाणा होत नाही, मग देवबाप न्याय करायला माघार घेत नाही. तो ऐकूनही शहाणा नाही झाला. तुला वाटलं मी जे म्हणतो तेच खरं आहे, मी जे करतो तेच सर्व काही ठीक आहे. आता मी तुला सांगतो ठीक आहे का काय. आणि लक्षात ठेवा, प्रभू समोर उभं राहिल्यावर तुमची कोणतीच हालचाल प्रभू समोर चालणार नाही बरं का. इथं फक्त शांतता धरणे, प्रभू जे बोलन ते गपचूप ऐकणे, याच्याशिवाय तुम्हाला प्रभूच्या आसनासमोर काय करण्याची परवानगी नाही. इथं जसं काही पण सेवकाला बोललं जातं, संदेश चालू असला तर लगेच थांबवलं जातं. ब्रदर थांबा, मला हे बोलायचं आणि हे विचारायचंय.
तिथं नाही करता येणार प्रभू समोर. प्रभू बोलायला लागलं ना, गपचूप ऐकून घ्यावा लागल. प्रभू म्हणशील हे करत होता का तू? नव्हतं करत. का नव्हता करत? माझा दास सांगत होता वचनातून, विचारातून की हे करणं योग्य नाही. यासाठी तुम्ही आपली चालचलूक बदला. स्वतःला प्रभूच्या इच्छेप्रमाणे तयार करण्यासाठी वचनाप्रमाणे आचरणात या. का आले नाही? काय अडचण होत होती त्या ठिकाणी? माझा दास बोलत असताना माझ्या दासाचं स्टेटस तुम्ही पाहत होते काय? की तो अमीर आहे का गरीब आहे, त्याची शारीरिक परिस्थिती कशी आहे याच्याकडे लक्ष देत होते काय तुम्ही? देव बाप कधी मनुष्याच्या शारीरिक स्थितीकडे लक्ष देत नाही बर का. कधी शारीरिक स्थितीकडे लक्ष देत नाही. प्रभू परमेश्वर कुठं लक्ष देतो ते आपण वचनातून बघूया. पहिले शमूएल 16वा अध्याय 7वं वचन. हे आहे परमेश्वराचं पाहणं. किती वाजते? 16वा अध्याय 16वा अध्याय 7वं वचन. 7. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शेजाराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. काय पाहतो परमेश्वर? हृदय. तुमच्या हृदयात वचन चाललंय का? तुमचं हृदय वचन स्वीकारतंय का? तुमची बुद्धी त्या वचनाला ऐकून त्याप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये तयार होत आहे का? याच्याकडे परमेश्वराचं पाहणं आहे. परंतु इतरांचं पाहणं कसं आहे? अरे अमीर आहे का गरीब आहे, दिसायला सुंदर आहे का बेसूर आहे, हे मनुष्याचं पाहणं नाही. देव बाप असं पाहत नाही. देव बाप फक्त हृदय बघतो. तुझं हृदय वाचनासाठी तू किती स्वच्छ केलंस, किती तुझ्या हृदयाला तू वाचनाची ओढ लावलीस, याच्याकडे देव बाप्पाचं पाहणं असतं. म्हणून स्तोत्र 138:2 मध्ये आपण वाचलं वचन की देव बाप्पाने सर्वात मोठी महती आपल्या वचनाला दिलेली आहे. देव बाप्पाने पण वचनापेक्षा कोणत्याच गोष्टीला मोठी महती दिलेली नाही. आणि जो या देव बाप्पाने दिलेल्या वचनाच्या महतीला दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणतोय वर्ष विचार करा त्यांचा देव बाप न्यायाच्या दिवसामध्ये कसा करेल. फार भयानक परिस्थिती असणार आहे प्रियांनो. ते चित्र ना इतकं भयानक असणार आहे ना, जो त्या प्रक्रियेमध्ये तिथं उभा राहील ना त्याला कळलं अरे मी अतिशय भयानक परिस्थितीमध्ये इथं उभा आहे. पृथ्वीवर असताना मला ती भयानक स्थिती समजली नाही आणि कोणी सांगायला येत होतं तर त्याचं मी ऐकत नव्हतो. देव बाप्पाचं वचन ऐकणं आणि त्याप्रमाणे करणं हे जे कोणी करतं ना, देव बाप त्याला कधीच आपल्यापासून दूर करीत नाही. प्रत्येक क्षणाला त्या विश्वासणाऱ्या बरोबर, त्या सेवकाबरोबर देव बाप असलेल्याची त्याला जाणीव करून देतो. परत वाच बाळ ते वचन संदेशाचं. योहानकृष्ण वर्तमान 14वा अध्याय 12वं वचन. मी तुम्हास खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करीन आणि त्यापेक्षा मोठी करीन, कारण मी पित्याकडे जातो. आमचा येशू ख्रिस्त पित्याकडे जाण्या अगोदर 12 शिष्यांना म्हणला, मी जे केलं नाही ना पृथ्वीवर ते तुम्ही माझ्या नावाने करताल. आणि पेत्राच्या माध्यमातून झालं का नाही? वचन पाहिलं ना आम्ही. प्रेषितांची कृत्य 5वा अध्याय 15 आणि 16. आजारी लोकांना लाईनीनी कॉटवर झोपवायचे, जमिनीवर झोपवायचे, आशासाठी की पेत्र ज्या वाटेने येईल त्याची सावली पडली म्हणजे लोक बरे होतील. पृथ्वीवर आजपर्यंत मी असा सेवक किंवा असा विश्वासणारा पाहिलं नाही.
प्रत्यक्षरित्या बरं का. ऐकलंय मी कानाने की काही जणांची सावली पडली तर बरे होतात, ऐकलंय मी नुसतं, पण डोळ्यांनी प्रत्यक्षरित्या पाहिलं नाही की अशा XYZ सेवकाची किंवा विश्वासणाऱ्याची सावली पडली अंगावर आजाऱ्यांच्या, तो बरा झाला. फक्त पेत्राच्या नावावर हे वचनामध्ये देव बाप्पांनी लिहिलंय. म्हणून पेत्राला स्वर्गाच्या राज्याचे किल्ले देण्याचा अधिकार देव बाप्पांनी योग्य समजला. न तर येशू ख्रिस्ताला दोन्ही चाव्या आपल्या जवळ ठेवायला काही जड वाटत नव्हत्या. पण पेत्रामध्ये काय नम्रता होती माहिती का. तो जरी अनपढ होता, निरक्षर होता, अज्ञानी होता, पण त्याच्यामध्ये सर्वात मोठं टॅलेंटेड गुण, देवाला आवडणारा स्वभावाचा गुणाचा गुण अंश काय होता, वचनातून जाऊन पाहू आपण. तो पश्चाताप करणारा होता. काय करणारा होता. 3 वेळेस वध स्तंभावर येशू ख्रिस्ताला नाकारल्यावर अंधारात जाऊन गुडघ्यावर येऊन रडून प्रार्थना केली त्यांनी. कुणी जरी नाही पाहिलं अंधारात, पण देवाच्या आत्म्याने पाहिलं. अरे 3 वेळेस माणसासमोर नाही नाही म्हणणारा, मी याला ओळखत नाही, तू काय बोलतेस बाई, मला समजत नाही, या येशूला तर मी कधी पाहिलं नाही, कधी याला ओळखलं पण नाही, तू कशी म्हणते हा पण याच्या बरोबरचाच आहे. इतके खतरनाक शब्द बोलणारा पेत्र जेव्हा अंधारात जातो ना, त्याच्या डोळ्यातून अश्रू निघतात. अश्रू तेव्हा निघतात मनुष्याच्या डोळ्यातून जेव्हा त्याच्या हृदयाला ठेस लागते ना, त्याचं हृदय अतिशय दुःखित होतं ना, तेव्हाच डोळ्यातून अश्रू निघतात, अन्यथा निघत नाही. हे अश्रू देखील योग्य कारणाच्या वेळेलाच बाहेर निघतात. आनंदाच्या समयात निघतात अश्रू, तो भाग वेगळा आहे. काही जणांना आनंदामध्ये पण अश्रू निघतात, मी पाहिलंय. पण दुःखामध्ये निघणारे अश्रू सर्वात श्रेष्ठ अश्रू आहेत. आणि ते अश्रू पेत्राच्या डोळ्यातून बाहेर निघले, म्हणून देव बाप्पाने त्याला स्वर्गाच्या राज्याची किल्ली दिली. पेत्राने तो स्वप्नातही विचार केला नसन की देव बाप आपल्या पवित्र स्वर्गाची किल्ली मला देईन म्हणून. कारण येशू ख्रिस्ताचा सर्वात आवडता शिष्य कोण होता. योहान होता ना. योहानाला नाही दिली ती किल्ली. योहानामध्ये कदाचित पश्चाताप करण्याचा आत्मा नसेल, पण पश्चाताप करण्याचा आत्मा पेत्रामध्ये होता. म्हणून पेत्राला देव बाप्पाने ते बोलण्याची कृपा पुरवली. काय बोलण्याची कृपा पुरवली, वचनातून बघू आता आपण. प्रेषितांची कृत्य, माझं बायबल ना, 2रा अध्याय 38वे वचन. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमची पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. पेत्रामध्ये पश्चाताप करण्याची वृत्ती होती आणि पेत्राचा पश्चाताप प्रभूने पाहिला. म्हणून पेत्राने पण जगातले जे प्रभूकडे येण्याला इच्छुक होते त्यांना सांगितलं, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलाय ना, तर येशू ख्रिस्त सांगतो तेच ऐकलं पाहिजे. पण आज ऐकलं जात नाही. येशू ख्रिस्ताचं जर ऐकलं तर मग पित्याचं, पुत्राचं, पवित्र आत्म्याचं कोण ऐकन, याचं कोण वचन पूर्ण करील. बायबलला ना असं 2 टप्प्यामध्ये केल्यासारखं झालंय प्रियांनो. अहो, हे वचनही देवाचंच आहे, हे पण वचन देवाचंच आहे. तांदळातल्या खाड्यासारखं एकाला घ्यायचं, एकाला सोडून द्यायची ही प्रक्रिया बंद झाली पाहिजे. दोन्ही वचन पवित्र आत्म्याने लिहिलेत. देवाचा आत्मा जर म्हणतोय ना, या वचनाने मी तृप्त झालो, आता या वचनाप्रमाणे चला, तर चालायला काय हरकत आहे. या वचनाला तृप्त केल्यावर देवबाप जर संतुष्ट झाला, या वचनाला तृप्त झालेलं पाहून तो जर म्हणतोय या वचनाप्रमाणे चला, तर तुम्हाला चालायला काय अडचण आहे.
हे दिलं सोडून ह्या वचनाचं काय करायचं, ह्या वचनाचं काय होईल, तुम्ही कशाला काळजी करता त्याची काळजी प्रभू करीन ना. ते प्रभूचं वचन आहे. प्रभू समजून घेईन की या वचनाचं मला काय करायचंय. आणि हाच पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने संदेश दिलाय की माझ्यामध्ये पश्चाताप करण्याची वृत्ती आहे ना. जर येशू ख्रिस्ताला तुम्ही हृदयात घेतलंय तर तुम्ही पण पश्चाताप करा आणि येशू ख्रिस्तावर विश्वास आहे तर येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेऊन हे सिद्ध करून दाखवा प्रभूला, प्रभू मी तुझा आहे, मी बाप्तिस्मा घेते. तिथं लगेच 2 होते ना. देवने 2 म्हणत पण ही विश्वासणारा सेवक 2 म्हणतोय. पवित्र आत्मा म्हणलाय का कुठं बाप्तिस्मेच्या 2 वचनाला 2 आहे का वचन बायबल मध्ये की मी 2 वचन ठेवलेत. पण आपल्याला समजण्यासाठी 2 हा शब्द आपण वापरतो कारण आपण 2 हा शब्द आणलाय. आणि देवाच्या आत्म्याने 3 ते 4 वेळेस माझ्या मुखातून प्रगट केलंय एक बाप्तिस्मा कसा आहे. आणि तोच बाप्तिस्मा देवाच्या नजरेमध्ये खरा बाप्तिस्मा आहे. आणि त्या प्रभूच्या खऱ्या बाप्तिस्म्याप्रमाणे जो कुणी प्रभू समोर स्वतःला आणणार नाही, देव बाप्तेला न्यायाच्या दिवसात आठवण करून देईल. प्रियांनो, इथं जे काही देव बाप्पाचा आत्मा बोलतोय ना, एकदम 100% खरं बोलतोय बर का. भेसळीचं नाही बोलत, भेसळ नाही याच्यामध्ये. म्हणून मी बोलताना आडखळतो का, दिसतंय का माझ्यामध्ये थरथरपणा किंवा मी घाबरल्यासारखं बोलतोय. निडरतेने वचन केव्हा बोललं जातं, जेव्हा निडरतेने पवित्र आत्मा कार्य करतो तेव्हाच बोललं जातं. अन्यथा नाही बोलता येत. ततन मम सुरू होतं. जर पवित्र आत्मा नाही बोलून राहिलं ना, ही बुद्धी समजू शकत नाही. वचन वाचलंय काय बोलू याच्यावर. अहो, आत्म्याचं वचन जर बुद्धी सांगायला लागली तर मग आत्म्याचं काय राहिलं सांगा. तुमची बुद्धी जर आत्म्याचं बोलायला लागली तर आत्म्याचं महत्व काय तुमच्या मनामध्ये. प्रियांनो, समजून घ्या या गोष्टी. पेत्राच्या निरोपाला स्वीकारा. जे नाकारतेत ना पेत्राच्या निरोपाला, नाकारू दे त्यांना. न्यायाच्या दिवशी देवबाप त्यांना विचारणं करणार आहे. पण तुमच्यापर्यंत जर हा निरोप येत आहे ना, तर तुम्ही तरी पेत्राच्या निरोपाला नाकारू नका. अहो, ते नाकारतात, आम्ही नाकारलं तर काय मोठी गोष्ट आहे का. ते जाणार आहे जिथं जायचं तिथं. तुम्हाला जायचं का तिथं. त्यांच्यापर्यंत देवबाप नाही गेला पण तुमच्यापर्यंत आलाय ना. तुम्हाला तर सांगायला आलाय ना. मग तुम्हाला जर सांगायला आला तर तुम्ही ऐका. त्यांच्यापर्यंत देवबाप जात नाही म्हणून ते नाकारित आहेत. त्यांना कळतच नाही की हे वचनाला आम्ही दोष लावून काय करत आहोत म्हणून. आणि ज्या वेळेला कळन त्या वेळेला वेळ निघून गेलेली असन. वेळ निघून गेल्यावर किती अनुताप करा, पश्चाताप करा, काय उपयोग नाही. वेळ जाण्याच्या अगोदर केलं ना, देव बाप्पाला ते मान्य आहे. म्हणून प्रभू येण्या अगोदर तुम्ही जे काय करता ना प्रभूच्या नावाने, ते आशीर्वादित आहे. प्रभू आल्यावर जर म्हणले ना, प्रभू तुला पाहतो आता, जे म्हणशील ते मी करीन. प्रभू म्हणशील आता मी काय करेन, गपचूप बघ. तुला भरपूर वेळ दिला होता करायचा पण तू नाही ऐकलं, आता बघ मी काय करतो. तिथं अजिबात देवासमोर आमचं मुख उघडलं जाणार नाही. देवाचा आत्मा आम्हाला ना पूर्णपणे कंट्रोलेट मध्ये ठेवीन. जसा आता तर फॅन पण रिमोट कंट्रोल मध्ये आले. रिमोट कंट्रोल दाबलं की फॅन बिंगतोय. रिमोटनी बटन दाबलं की फॅन ऑटोमॅटिक बंद होतोय. बटनापर्यंत जायची आता गरज नाही. ऑटोमॅटिक आमच्या हातातच रिमोट फॅनला चालू ठेवायचं का बंद करायचं. इतकी सुधारणा आज जगामध्ये झाली. प्रियानो, मनुष्याच्या बुद्धीने एवढी सुधारणा जगात आणली. देव बाप्पाच्या मनात काय आसन का नसन विचार करा. म्हणून देवाचं भय धरा, देवाच्या आज्ञा माना. कुणी जर तुम्हाला या वचनाच्या विरोधात सांगायला आलं ना, त्यांना म्हणावं बायबलमध्ये वचन ठेवलंय, याला नाकारता येऊ शकत नाही.
तांदळातल्या खड्यासारख्या याला बाजूला काढून ठेवता येणार नाही. प्रियांनो, संदेश ऐकून जुन्या करारामध्ये अनेक जणांनी आपलं जीवन सुधरून घेतलं. ज्यांनी सुधरून नाही घेतलं त्यांना देव बाप्पांनी शिक्षा केली. मोशेच्या काळामध्ये काय झालं? 6 लाख लोक निघले मिसर देशातून, पण 2च जण वाचले. 2च जण स्वर्गात गेले. बाकीचे कुठं गेले? ऐकलं नाही. देव बाप्पांनी जाऊ नाही दिलं तिथपर्यंत, मध्येच मारून टाकलं त्यांना. जुन्या करारामध्ये ऐकलं तर वाचशील, नाही ऐकलं तर तू समशील. ही जुन्या कराराची भाषा होती. पण नवीन करारामध्ये देव बाप्पाने, येशू ख्रिस्ताने थोडीस बदल आणला. काय बदल आणला? तुमचा छळ करणाऱ्याला तुम्ही आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आलिशा जेव्हा रस्त्याने चालला होता, जुन्या करारामध्ये 2 राजे 3रा अध्याय याच्यामध्ये ते दिलेलं आहे. आलिशा रोडने चाललेला होता. 5-6 मुलं खेळत होते. आलिशाचे सगळे डोकं त्यांनी भादरलेलं होतं. म्हणजे सगळे डोक्याचे केस आलिशाने काढलेली होती. ते मुलं 4-5 खेळत होते ना, ते लगेच म्हणले, अरे टाकल्या, अरे टाकल्या. आलिशाला फक्त एवढे शब्द ते बोलले, अरे टाकल्या, अरे टाकल्या. आलिशाने शाप दिला ना, वनातून लगेच 2 अस्वले आल्या आणि त्या मुलांना फाडलं त्यांनी. संदेश त्याने जर शाप दिला ना, लगेच तो शाप लागू होत होता. जे लागू होत होतं ना, ते येशू ख्रिस्ताने नवीन करारात थांबवलं. तुम्हाला छळणाऱ्याला तुम्ही शाप देऊ नका, आशीर्वाद द्या. आणि चांगला आशीर्वाद द्या. होटात एक आणि पोटात एक असा आशीर्वाद नका देऊ. काही जण असतात पोटात वेगळंच, होटात वेगळं. हे फार घातक आहे बरं का विश्वासणाऱ्यासाठी. पोटात एक ठेवायचं आणि होटात एक ठेवायचं. तो व्यक्ती कधीच जीवनामध्ये वचनाप्रमाणे आचरण करणारा होणार नाही. लिहून घ्या हे वाक्य. जो होटात एक पोटात एक ठेवतो ना, तो कधीच वचनाप्रमाणे नीट होणारा व्यक्ती नाही. जो सरळ आहे ना, जे होटात आहे तेच पोटात आहे, तो वचनाप्रमाणे आचरण करणारा बनन. बघा, माणसाचा स्वभाव असतो कधी कधी कुभावाने. पोटात वेगळंच असतं पण इथून वेगळंच सांगते. आमच्या जीवनात आम्ही केलं असं नाही एकदा तरी. प्रभू जर बोलत आहे ना, तर मी पण केलेलं आहे. मी काय म्हणत नाही मी अजिबात केलं नाही. मी तर किती वेळेस केलं असं मलाच माहिती नाही, पण मी केलंय. पण जेव्हा प्रेषित 2:38 वचनाकडे आलो ना, देव म्हणला नीटच व्हावं लागेल तुला, तर वचन सेवा होईल, अन्यथा नाही. आणि मी नीट होण्याचा आजही प्रयत्न करतोय. प्रभू, जे काय माझ्यामध्ये अजूनही तुला वाईट दिसतंय काढ माझ्यातून. मला जरी ते कळत नसलं, दिसत नसलं, समजत नसलं, तू काढ. मी पूर्णपणे तुझ्या वचनाला ग्रहण करण्यासाठी आलोय. मी अधुरं ग्रहण करण्यासाठी आलेलो नाही. म्हणून देव बाप मला दिवसेंदिवस त्याच्या इच्छेप्रमाणे घडवितोय. आता तर देव बाप वहीच काढू द्याय नाही मला. वही माझ्या बॅग मध्ये, पण देव बाप म्हणतो राहू दे तिथंच ती वही. मला माझ्या मन मोकळेपणाने माझ्या विश्वासणाऱ्याशी बोलायचंय. पण प्रियांनो, व्यत्यय तुमच्या प्रार्थनेमध्ये येत आहे. इथून पुढे व्यत्यय येऊ देऊ नका. फार टॉप लेवलचं पवित्र आत्मा बोलत होता. इतकं माझ्या हृदयाला प्रसन्नता आणि आनंद होत होता ना बोलताना. हे बघा, आशीर्वादाला रोखण्याचं ना त्या दुष्टाजवळ उपाय असतात. त्याला माहितीये यांचे आशीर्वाद कोणत्या मार्गाने रोखायचे. म्हणून खबरदारी घ्या इथून पुढे. आता इथून पुढे काय मला देव बाप्पाचा आत्मा सुचवित नाही. म्हणून आजच्या छोट्याशा वचनातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा.
प्रियांनो, आज अतिशय कळवळ्याच्या वाणीने देवबाप बोललेला आहे. जे पण बोललाय, जसं पण बोललाय, कोणत्याही हेतूने बोललाय, ते आमच्या भावी सुधारणेसाठी बोललाय. देवबाप आम्हाला सुधरवण्याच्या प्रक्रियेत आहे. देवबाप आम्हाला घटवण्याच्या प्रक्रियेमध्ये नाही. म्हणून आपण काही सेकंद शांत राहू, मनाला शांत करू, बुद्धीला स्थिर करू आणि मग आपण प्रार्थनेत येऊ. खणखणीत आवाजामध्ये आपल्या मनातही शेवटची प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे माझ्या परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी निर्माण करते माझ्या बाप्पा. हे प्रभू, तुला उंचाविते, तुला गौरविते, तुला मान महिमा आदर देते माझ्या बाप्पा. प्रार्थना करते परमेश्वरा प्रभू, आज तू दिवसभर सांभाळून या सायंकाळच्या समय परमेश्वरा तुझं वचन ऐकण्यासाठी परमेश्वरा आम्हाला तू घेऊन आलास प्रभू. तुझे नावाला मी धन्यवाद देते माझे बाप्पा. प्रार्थना करते प्रभू, सुंदरसं वचन परमेश्वरा पगार अंकलने पेरले दे बाप्पा. प्रभू, त्यांना विशेष प्रकारे आशीर्वादित कर दे बाप्पा. परमेश्वरा, तर आम्ही ते वचन ऐकणाऱ्यामधून नसावं परमेश्वरा, तर ते करून त्याप्रमाणे वागावं, चालवं, बोलावं आणि शिकवं माझे दे बाप्पा. अशी तू कृपा आमच्यावरती प्रदान कर प्रभू. प्रार्थना करते माझ्या देव बाप्पा परमेश्वरा, सुंदरसं वचनाने पगार अंकलने आम्हाला आमचं अंतःकरण भरून काढले माझ्या देव बाप्पा. आम्ही कसल्याही तुझ्या वचनाला दोष न देता परमेश्वरा, तर प्रभू तुझ्या त्या वचनावर आम्ही, कारण की तू बोलतोस प्रभू की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. हे माझ्या परमेश्वरा, तर तुझ्या सत्य मार्गात चालण्यास प्रभू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन करतो. कुठल्याही वचनाला आम्ही दोष न लावता तर त्या वचनाचा आम्ही आदर आणि सन्मान करावा परमेश्वरा. प्रभू, प्रार्थना करते इथे बसल्या प्रत्येकाला प्रभू तू आशीर्वाद कर दे बाप्पा. परमेश्वरा, काही चुकलं असेल, काही चुकीने मागितलं असेल दया करा, तू क्षमा कर माझ्या बाप्पा. प्रार्थना करते परमेश्वरा पगार अंकलसाठी प्रभू, त्यांना तू विशेष प्रकारे आशीर्वाद कर बाप्पा. तुझी सेवा करत असताना परमेश्वरा सर्व काही वाईट गोष्टीपासून, सैतानी हाल्यांपासून परमेश्वरा त्यांना तू लांब ठेव माझ्या दे बाप्पा. आणि प्रभू, त्यांना आणखीन परमेश्वरा तुझे वचन पेरण्यासाठी प्रभू आशीर्वादित कर दे बाप्पा. प्रार्थना करते परमेश्वरा इथे बसल्या प्रत्येकाला प्रभू तू आशीर्वादित कर बाप्पा. आज जसं दिवसभर सांभाळ तसं रात्रभर देखील सांभाळून प्रभू तू सुंदरशी झोप देशील प्रभू, असं माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. पगार अंकल तसं येणं सुखाचं केलं, तसं जाणं देखील प्रभू त्यांचं सुखाचं कर. एवढी लहान आणि नम्र प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पित्या तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोडव, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्ताचा जय जयकार. आमेन. आमेन.